नमस्कार. दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. जिल्ह्यात आणखी 31 जणांना कोरोनाची लागण, रुग्णसंख्या पोहोचली 781 वर. महामार्ग ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे कसबा नातू येथील जाधव कुटुंबावर मृत्यूची टांगती तलवार. MIDCतील सर्वच कंपन्यांनी स्थानिकांना प्राधान्य द्यावं, आमदार शेखर निकम. संगमेश्वर येथे महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक खोळंबली. राज्याचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 54.37%. आणि हॉटेल्स लॉजिंग उद्यापासून सुरू. हॉटेल्स, गेस्ट हाऊस, लॉज यांना त्यांच्या क्षमतेच्या 33% ग्राहकांना राहण्याची परवानगी. सविस्तर वृत्त. काल सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार कोरोना रुग्णांमध्ये आणखी 31 जणांची भर पडली. त्यामुळे रुग्णसंख्या 781 वर जाऊन पोहोचली. कडक लॉकडाऊन सुरू असतानाही रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असल्यानं चिंता व्यक्त होते. काल आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जिल्हा कोविड रुग्णालय 12, उपजिल्हा रुग्णालय कामटे 6, दापोली येथील 13 रुग्णांचा समावेश आहे. काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असल्याने कडक लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. राज्यात गेल्या 4 दिवसापासून दररोज 3000पेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने केवळ 4 दिवसात 15000 रुग्ण बरे झालेत. काल 3522 रुग्णांना घरी सोडण्यात आलं असून आतापर्यंत बरे झालेले एकूण रुग्णांची संख्या 1,15,262 झाली आहे. राज्याचं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 54.37% इतकं आहे. काल कोरोनाच्या 5368 नवीन रुग्णांचं निदान झालं असून सध्या राज्यात 87,681 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचं काम करणारा ठेकेदार आणि बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे महामार्गावरील कसबा नातू येथे असलेल्या देवेंद्र जाधव यांच्या घराला धोका निर्माण झालाय. चौपदरीकरणासाठी खोदाई करताना लावण्यात आलेल्या भूसुरुंगामुळे जमिनीला आणि जाधव यांच्या घरालाही भेगा गेल्या. त्यामुळे जाधव यांचं राहतं घर दरडीबरोबर कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली. 2018 पासून जाधव जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे पत्र व्यवहार करत आहेत. मात्र प्रत्येक जण एक दुसऱ्याकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकण्याचं काम करत आहे. अधिकारी, ठेकेदार आणि प्रशासनाच्या एकमेकांकडे बोट दाखवण्याच्या भूमिकेमुळे जाधव आणि त्यांच्या कुटुंबावर मृत्यूची टांगती तलवार आहे. त्यामुळे जाधव यांनी 15 ऑगस्ट रोजी आपल्या वयस्कर आई-वडिलांसह अमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतलाय. तालुक्यात पाऊस सुरू झाल्यावर खेडच्या तहसीलदारांनी जाधव यांना स्थलांतरित होण्याची नोटीस बजावली. मात्र आपली कोणतीही चूक नसताना या पावसात मी स्थलांतर का व्हावं असा प्रश्न देवेंद्र जाधव यांनी उपस्थित केलाय. गोवा महामार्गावरील नातूनगर कसबा या ठिकाणी आपण आहोत. आपण बघतोय की या ठिकाणी या महामार्गाचं काम करताना ही जी दरड आहे ती पूर्णपणे खाली आलेली आहे आणि या दरडीपासून जवळच आपल्याला देवेंद्र जाधव यांचं घर आहे. या घराला धोका निर्माण झालेला आहे. आपण बघतो या ठिकाणी जे विजेचे पोल आहेत ते पोलही कधीही पडण्याची शक्यता आहे आणि यांचं जे घर आहे त्या घराच्या जवळ या जमिनीला मोठ्या मोठ्या भेगा गेलेल्या आहेत. गेले अनेक, मला वाटतं 2018 पासून या संबंधित अधिकाऱ्यांना, या महामार्गाच्या ठेकेदारांना ते पत्रव्यवहार करतात, परंतु त्यांच्या बाबतीत कोणतीही दखल घेतली जात नाही. आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडूनच की नेमकं या बाबतीत ते काय सांगतायत. आपण काय सांगाल की आज तुमचं हे घर जे आहे ते अतिशय धोकादायक परिस्थितीमध्ये आहे, कारण पाऊस जर असंच पडत राहिला तर हे घर कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. काय सांगाल तुम्ही? आता मी हे 2018 पासून संबंधित अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केलेला आहे. ते म्हणतात आपण बघू, त्याची व्यवस्था करू, असं आतापर्यंत मला ते आश्वासन देत आहेत. पण ह्या परवाच्या अतिवृष्टीमुळे जो मोठा पाऊस पडला त्या पावसातनं पूर्ण दरड खाली आली आणि मला अतिशय धोका आहे तिथे. मी त्या घरात राहू शकत नाही अशा परिस्थितीत तरीसुद्धा मी राहतो आहे. आता शासनाने ह्याची दखल घ्यावी आणि योग्य तो निर्णय मला त्यांनी द्यावा असं मला वाटतं. तुम्ही 2018 पासून म्हणताय की आम्ही या ठिकाणी पत्रव्यवहार करतो आहे. तुम्ही कुणाला पत्रव्यवहार केला आहे, कुणाकुणाशी पत्रव्यवहार केला आहे आणि त्या लोकांची काय त्यांना तुमच्या पत्रव्यवहाराला उत्तर दिलं आहे? मी 2018 पासून जो पत्रव्यवहार केला आहे तो पेण विभाग, राष्ट्रीय महामार्ग, महाड राष्ट्रीय महामार्ग ह्या विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे. अशाशी तिथं अडचणी येते
तिथं पाठपुरावा निर्माण झालेला आहे. मग त्यांनी ते म्हणतात की ते आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला ती जागा दिलेली आहे, त्या कॉन्ट्रॅक्टरनी काम करत असताना जे काही नुकसान होईल तर ते कॉन्ट्रॅक्टरनी भरून द्यावं असं महाड विभागाचे गायकवाड साहेब हे मला म्हणाले होते. कॉन्ट्रॅक्टरचं काय म्हणणं आहे याच्यावर? कॉन्ट्रॅक्टरचं म्हणणं असं ते म्हणतात की हे सगळं शासनाने बघावं, आम्ही फक्त काम करत जातो आहे, शासनाने आम्हाला काम करायला सांगितलेलं आहे, आम्ही काम करतो आहे आणि काम करत चाललो आणि तुमचं जे काय असेल तर शासनाशी तुम्ही बोलून घ्या असं कॉन्ट्रॅक्टरांचं म्हणणं आहे. तुम्ही जेव्हा संबंधित अधिकाऱ्यांकडे जेव्हा तक्रार करता त्यांचं म्हणणं आहे की या संदर्भात तुम्ही ठेकेदाराशी कॉन्टॅक्ट करा आणि ठेकेदाराशी कॉन्टॅक्ट करता तेव्हा म्हणतात हे काम आमचं नाही, हे काम शासनाच्या अधिकाऱ्यांचं आहे. त्यामुळे हे एकमेकाकडे आपलं बोट दाखवून यातून सुटका करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आपण यापुढे म्हणजे अशी जर परिस्थिती राहिली तर तुमच्या कुटुंबाला निश्चितच धोका आहे. आपण जी ही परिस्थिती ते बघतोय त्यामुळे आपल्या लक्षात येईल की आपल्या कुटुंबाला धोका आहे. यापुढे तुम्ही काय करायचा निर्णय घेतला आहे? आता मी सगळं ह्या शासनाच्या धोरणावरती अवलंबून आहे. मला त्यांनी चांगलं निर्णय द्यावं आणि मला स्थलांतरित व्हायला सांगतायत. ह्या पावसातनं मी कुठे जाणार, घरातलं सामान नेणार कसं ह्या पावसातनं आणि स्थलांतरित कुठं करू ते अजून मला त्यांनी सुचवलेलं नाही आहे. स्थलांतरित होण्याचं तुम्हाला नोटीस आलेली आहे, तहसीलदार मला नोटीस दिले, त्याच्यावर तुम्ही त्यांना काय उत्तर दिलं का? नाही, त्यांना तलाठी भाऊ इथं आले होते. आज मी परत जाऊन त्यांना पत्र देऊन आलो आहे तहसील ऑफिसला आणि प्रांत ऑफिसला की काय करताय म्हणून. आता बघू त्यांच्याकडनं काय निर्णय येतं इथे. या सगळ्या अनुषंगाने समजा शासनाकडून तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये न्याय मिळाला नाही तर तुम्ही कोणती पावलं उचलणार? शासनाकडनं जर मला व्यवस्थित न्याय मिळाला तर मी येत्या 15 ऑगस्टला माझ्या कुटुंबासकट, माझे आईवडील जवळजवळ 80 वर्षे क्रॉस आहेत, यांना सगळ्यांना घेऊन मी 15 ऑगस्टच्या दिवशी उपोषणाला बसण्याचा विचार करणार आहे. या संदर्भात न्याय मिळावा म्हणून देवेंद्र जाधव यांनी शासन दरबारी अनेकदा प्रयत्न केले, पत्रव्यवहार केला, परंतु त्यांना अद्याप न्याय मिळाला नाही. आजची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. पावसामध्ये कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांनी या न्याय न मिळाला तर 15 ऑगस्ट रोजी आपले वयस्कर आईवडील यांच्यासह प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर येथे झाड कोसळून वाहतूक खोळंबली होती. या झाडासोबत विजेचा खांबही कोसळला. विजेचा पुरवठा बंद करण्यात आलाय. यामध्ये एका रिक्षाचं नुकसान झालंय. रस्त्यावर पडलेलं झाड आणि विजेचा खांब हटवल्यानंतर महामार्गावर खोळंबलेली वाहतूक सुरू झाली. संगमेश्वर तालुक्यातील निवडे गाव वावनदी पुलाची अवस्था अतिशय धोकादायक झाली. सुमारे 700 ते 750 लोकसंख्या असणाऱ्या निवटे गावातून ओझरे, सारळ, मार्लेश्वर, अंगावली, देवरूख या ठिकाणी जाण्यासाठी या पुलावरून मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू असते. मार्लेश्वर करता चालत येणारे भाविक देखील या पुलाचा वापर करतात. हा पूल 25 ते 30 वर्ष जुना असल्याने अतिशय धोकादायक बनला आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन पूल व्हावा अशी मागणी येथील ग्रामस्थ अनेक वर्ष करत आहेत. या प्रश्नी लोकप्रतिनिधींनी लक्ष घातलं नाही तर या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे असं ग्रामस्थांनी म्हटलंय. लॉकडाऊनमुळे राज्यभरातील उद्योगधंदे बंद करण्यात आले होते. मिशन बिगिन अगेनच्या 2 टप्प्यांमध्ये सारेच व्यवसाय सुरू झाले होते. मात्र हॉटेल व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. आता राज्यभरातील हॉटेल्स, लॉजिंग उद्यापासून सुरू होणार आहे. याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरू करण्याचा विचार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सांगितलं होतं. यानंतर आदेश काढण्यात आले. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर सारख्या शहरांसाठी तसेच महापालिका असलेल्या शहरांसाठी वेगळी अट घालण्यात आली. या ठिकाणच्या कंटेनमेंट झोन पासून बाहेर असलेल्या हॉटेलना ही परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये हॉटेल्स, गेस्ट हाऊस, लॉज हे त्यांच्या क्षमतेच्या 33% ग्राहकांना राहण्याची परवानगी देऊ शकणार आहेत. तसेच उर्वरित राज्यासाठी देखील 33% क्षमतेची अट घालण्यात आली आहे. हॉटेल्स किंवा गेस्ट हाऊस क्वारंटाईन सेंटर केली गेली असतील तर ती पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेऊ शकणार आहे. तसेच 33% क्षमता ग्राहकांसाठी वापरल्यानंतर उरलेली 67% क्षमता ही क्वारंटाईनसाठी वापरण्याचे अधिकार सर्वस्वी स्थानिक प्रशासनाला देण्यात आले. राज्य शासनाने काही अटींवर हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र गेले 3 महिने करोनामुळे बंद असलेल्या ग्रंथालयांचा अद्याप विचार झालेला नाही. राज्यातील लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर अन्य व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र ग्रंथालये आजही बंदच आहेत.
काही अटी आणि शर्तींवर शासनानं ग्रंथालये सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी होती. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास गृह मंत्रालयानं परवानगी दिली. त्यामुळे ठाकरे सरकारनं परीक्षा रद्द करण्याचा जो निर्णय घेत विद्यार्थ्यांना दिलासा दिला होता, हा दिलासा अल्पकाळच टिकलाय. आरोग्य मंत्रालयाने आखून दिलेल्या कोविड-19च्या सुरक्षा मार्गदर्शक तत्वानुसार विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्था अंतिम वर्षांच्या परीक्षा घेऊ शकतात असं केंद्रीय गृह मंत्रालयानं स्पष्ट केलंय. गृह मंत्रालयानं केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांना विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांना परीक्षा घेण्याची परवानगी दिल्याने आता केंद्र सरकारनं राज्य सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. गृह मंत्रालयानं लागू केलेल्या पत्रानुसार अंतिम सेमिस्टरची परीक्षा सक्तीची असेल आणि UGCच्या मार्गदर्शक सूचनानुसार ही परीक्षा घेण्यात येईल. कोरोनाच्या गंभीर रुग्णावर रेमडेसिवीर इंजेक्शन प्रभावी ठरत आहे. त्यामुळे या इंजेक्शनची मागणी प्रचंड वाढली. मुंबई महापालिकेने तुटवडा होण्यापूर्वीच हैदराबादमधील एका औषध उत्पादक कंपनीला 15,000 इंजेक्शनची ऑर्डर दिली. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 3,500हून अधिक इंजेक्शन हैदराबादवरून मुंबईत आले. या इंजेक्शनचं वाटप मागणीनुसार रुग्णालयात करण्यात येणार आहे. या एका इंजेक्शनची किंमत 5,400 रुपये आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालय हे जिल्ह्याचं कोविड रुग्णालय करण्यात आलंय. गंभीर रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन आवश्यक असतं. या इंजेक्शनची किंमत 5,000 पासून पुढे असते. पेशंटच्या प्रकृतीच्या परिस्थितीप्रमाणे हे इंजेक्शन किती द्यायचं हे ठरवावं लागतं. सध्या रत्नागिरी येथील कोविड रुग्णालयात ही इंजेक्शन उपलब्ध नसल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. सध्या जे पेशंट दाखल आहेत त्यातील काही रुग्णांना या इंजेक्शनची आवश्यकता आहे, परंतु ती रुग्णालयात उपलब्ध नसल्याने त्या पेशंटना आणि त्यांच्या नातेवाईकांना तुम्ही ही इंजेक्शन बाहेरून आणा असं सांगितलं जात आहे. कोरोना झालेल्या पेशंटचे नातेवाईक चिंतेत असताना त्यांना इंजेक्शनसाठी धावपळ करावी लागत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांमधून संताप व्यक्त होतोय. दापोली मतदारसंघाचे तरुण लोकप्रिय आमदार योगेशदादा कदम आणि खेड शहर शिवसेना यांच्या मार्फत खेड शहरातील वाणीपेठ, हनुमानपेठ, बाजारपेठ, कुंभारवाडी येथील कंटेनमेंट झोनमधील नागरिकांना मोफत अत्यावश्यक भाजीपाला वाटप करण्यात आलं. खेड शहरात कुठेही भाजीपाला उपलब्ध नसताना कंटेनमेंट झोनमधील नागरिकांना भाजीपाल्याचा तुटवडा भासतोय ही माहिती योगेशदादा कदम यांना मिळताच त्यांनी त्वरित आवश्यक भाजीपाला उपलब्ध करून देत खेड शहर शिवसेना शहर प्रमुख निकेतनजी पाटणे यांच्या माध्यमातून शहरातील कंटेनमेंट झोनमधील नागरिकांना भाजीपाला वाटप केलं. यावेळी शिवसेना शहर प्रमुख निकेतन पाटणे, शहर सचिव पराग चिखले, नगरसेविका सीमा वणकर, नगरसेवक प्रज्योत तोडकरी, नगरसेविका सुरभी धामणसकर, मीनार चिखले, तालुका IT सेल अधिकारी दर्शन महाजन आणि शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कोकण विभागातील बहुतांश भागात पुढील 3 ते 4 दिवसात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. राज्याच्या उर्वरित भागात पाऊस ओसरणार असून पुढील काही दिवस तो विश्रांती घेईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. गेल्या 24 तासात मुंबई, ठाण्यासह कोकणात अनेक ठिकाणी मोठ्या पावसाची नोंद झाली. लोटे, खेर्डी, खडपोली, MIDCतील सर्वच कारखान्यात शासनाच्या नियमाप्रमाणे 80% स्थानिक तरुणांना प्राधान्य दिलं पाहिजे अशी महत्त्वपूर्ण भूमिका आमदार निकम यांनी मांडली आहे. लोटे येथील पुष्कर आणि खेर्डी येथील श्री M पेपर मिलमध्ये बाहेरील राज्यातून कर्मचारी आणण्यात आले. या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भूमिका मांडली आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेत काम करणारे कर्मचारी संजय सावंत यांचा मृतदेह मांडवी किनाऱ्यावर लागल्याने एकच खळबळ उडाली. मूळचे सावर्डे येथील असलेले संजय सावंत हे नोकरीनिमित्त रत्नागिरीमध्ये राहत होते. दिवसभर ते बेपत्ता असल्याने त्यांचा शोध घेण्यात येत होता. मात्र सायंकाळी त्यांचा मृतदेह मांडवी किनाऱ्यावर आढळून आला. बँकेत चांगल्या पदावर काम करत असलेल्या सावंत यांनी आत्महत्या का करावी याचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान रत्नागिरी येथील एका तरुण वकिलांनी स्वतःच्या घरात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याचं वृत्त आहे. केवळ 36 वर्षीय अमेय सावंत यांनी आपलं जीवन का संपवलं याचाही उलगडा अद्याप झाला नाही. महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडालाय. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्यावरील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने बाळासाहेब थोरात
होम क्वारंटाईन झाले आहेत. बाळासाहेब थोरात यांच्या रॉयल स्टोन या शासकीय बंगल्यावरील कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर खबरदारी म्हणून बाळासाहेब थोरात यांना क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आलाय. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. जिल्ह्यात आणखी 31 जणांना करोनाची लागण, रुग्णसंख्या पोहोचली 781 वर. महामार्ग ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे कसबा नातू येथील जाधव कुटुंबावर मृत्यूची टांगती तलवार. MIDCतील सर्वच कंपन्यांनी स्थानिकांना प्राधान्य द्यावं. आमदार शेखर निकम. संगमेश्वर येथे महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक खोळंबली. राज्याचं रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 54.37% आणि हॉटेल्स लॉजिंग उद्यापासून सुरू. हॉटेल्स, गेस्ट हाऊस, लॉज यांना त्यांच्या क्षमतेच्या 33% ग्राहकांना राहण्याची परवानगी. याचबरोबर दीप न्यूज संपल्या. धन्यवाद.